नमो बुद्धाय मित्रांनो. या लोकी दोन पद्धतीची लोक असतात. या संसारामध्ये दोन पद्धतीचे लोक असतात. एक आहे जे दुःख घेऊन मनात फिरत असतात, म्हणजे त्यांच्या मनामध्ये निरंतर दुःखच दुःख असतं. म्हणजे झोपताना, बसताना, उठताना, बोलताना कुठलेही जे काही कर्म करतात ते दुःखी मनानेच कर्म करीत असतात. मनामध्ये निरंतर दुःखही दुःख असते. आणि दुसरे लोक आहेत जे सुखविहारी लोक आहेत, ज्यांच्या मनामध्ये सुखही सुख असतं. बसता, उठता, चालता, बोलता, शरीराच्या सर्व क्रिया करीत असताना मन जे आहे ते सुखामध्येच असतं. निरंतर सुखी राहतात. त्याला सुखविहारी लोक म्हणतात. भगवान बुद्धांचे श्रावक हे सुखविहारी असतात. का सुखविहारी असतात? कारण त्यांना सुखाचा मार्ग गवसलेला असतो. त्यांना माहीत आहे की मन जे आहे ते सर्व गोष्टीचं उगमस्थान आहे. त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये अशी कुठलीही विचार भावना ते ठेवत नाहीत ज्यामुळे त्यांना दुःख होतं. निरंतर प्रसन्न मनाने जे आहे ते विचरण करणारे असतात. कारण ते कशाचीही चिंता करीत नाही. त्यांना कुठलाही भय नसतं, कुठलाही तणाव नसतो. सुखविहारी जीवन व्यापन करणारे असतात. जातक आहे, सुखविहारी जातक नावाचंच जातक आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते एक भद्दीय नावाचे स्थवीर असतात, जे सुखविहार करणारे असतात. भगवान गौतम बुद्ध त्यांच्या अनुषंगानं ती जातक सांगत असतात की हा भद्दीय जो आहे तो जेव्हा राजपुत्र होता तेव्हा त्याला भीती वाटत असायची, चिंतेमध्ये असायचा, तणावामध्ये असायचा, असुरक्षित असायचा, अशांत असायचा. परंतु जेव्हापासून बुद्ध शासनामध्ये आलेला आहे तेव्हापासून हा सुखपूर्वक जीवन व्यापन करतो आहे. बसता, उठता, चालता, बोलता मनामध्ये निरंतर सुखकारक विचार आणि सुखकारक भावना तो घेऊन विचरण करीत असतो. तर यामागे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की दुःखी होऊन विचार करण्यापेक्षा, दुःखी होऊन विचरण करण्यापेक्षा बेटर आहे सुखी होऊन विचरण करणे, आनंदी होऊन विचरण करणे, प्रसन्न होऊन विचरण करणे. कारण दुःखी होऊन विचरण करत राहण्यापेक्षा जे आहे केव्हाही चांगलं आहे. आणि तुमच्या जीवनात येणारे एकूण एक कर्तव्य कर्म तिथं तुम्हाला करावयाचेच आहेत. तर मग दुःखी होऊन करण्यापेक्षा सुखी मनाने करणं केव्हाही बेटर आहे. कारण दुःख हे तुम्हाला जे आहे ते दुःख देण्यासाठीच येत असतं. आणि तुम्ही निरंतर दुःखी राहाल. आणि दुःखी मनानं जे आहे तुमची मानसिक शक्ती, शारीरिक शक्ती ही सुद्धा त्याचा क्षय होऊन जाईल. परंतु तेच जर प्रसन्न मनानं कुठलेही कर्म केलेत, तर कर्म तर करावयाचेच आहेत. मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याला कर्म तर करावयाचेच आहेत. तर ते सगळे कर्म प्रसन्न मनानं केले तर बुद्धाचा धम्म सांगतो की तुमच्या जीवनात येणारे एकूण एक कर्म तुम्ही प्रसन्न मनाने करा. असा कुठलाच विचार मनामध्ये घोळवत ठेवू नका किंवा असा कुठलीही भावना मनामध्ये ठेवू नका जी तुम्हाला दुःख देईल. सोडून द्या. सोडल्याने मनुष्य सुखी होतो, हे लक्षात घ्या. तसे दुःखपूर्वक विचार चिंतन करत बसू नका. बुद्धाचा धम्म सांगतो की प्रसन्न मनाने विचरण करा आणि प्रसन्न मनाने जे आहे ते तुम्ही जीवन व्यापन करा. एकूण एक कर्म प्रसन्न मनानं करा, हॅपी माइंडनं करा. आणि म्हणूनच हा जो विचार आहे, हा जो संदेश आहे बुद्धांचा, जो सुखविहारी जातकामध्ये दिलेला आहे, तर तोच संदेश जे आहे ते घेऊन सगळे बौद्ध धर्मातील लोक प्रसन्न जीवन यापन करतात. सगळ्या बौद्ध देशांमधले लोक जे आहे ते हॅपी मूडमध्ये राहतात. ते कधीही तुम्हाला दुःख करताना दिसत नाही. चाहे त्यांच्या जीवनामध्ये कितीही क्षती येऊ किंवा कितीही लाभ हो, पण ते प्रसन्न मनानं जे आहे ते जीवन व्यापन करणारे असतात.
आपणसुद्धा तो जीवन मार्ग स्वीकारला पाहिजे आणि प्रसन्न मनाने जीवन व्यापन केलं पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. जय भीम. नमो बुद्धाय.